सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 3. तर आज आपण मराठी विषयामध्ये काय करणार आहोत? आपण करणार आहोत एक एक्टिविटी. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम करने जा रहे हैं एक्टिविटी. चला तर मग सगळ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 9 पेज नंबर 9 उघडायचं आहे. आपण ही ॲक्टिव्हिटी मराठीच्या पुस्तकातच करणार आहोत. तर पान क्रमांक 9 पेज नंबर 9 वरती काय दिलेलं आहे? आपल्याला एक मोठी चौकट दिलेली आहे आणि त्या चौकटीत आपण काय काढायचं आहे? मोराचं चित्र. पिकॉक बर्ड जो है उसका हमें चित्र ड्रॉ करना है. चला तर मग सगळ्यांनी सुंदर असा मोर काढायचा आहे आणि मोर काढून झाल्यानंतर त्यात सुंदर रंग भरायचे आहेत. अगदी छान, किती सुंदर दिसतोय ना हा मोर. चला, आता आपला मोरामध्ये रंग भरून पण झालेला आहे. आता आपण मोरावरती वाक्य लिहिणार आहोत. कुछ सेंटेंस हम लिखने वाले हैं पिकॉक पे. तर खाली ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींवरती आपण मोराबद्दलची माहिती लिहिणार आहोत. चला तर मग सगळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायला सुरुवात करायची आहे. पहिलं वाक्य आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. लिहा सगळ्यांनी सुंदर अक्षरात. त्याच्या पुढच्या ओळीवरती आपण लिहिणार आहोत. नेक्स्ट लाइन पे हम लिखने वाले हैं नेक्स्ट सेंटेंस. तो खूप सुंदर दिसतो. आणि आता पुढच्या ओळीवरती आपण लिहिणार आहोत पुढचं वाक्य, त्याचा पिसारा रंगीत असतो. तर सगळ्यांनी लिहिली आहेत ना ही मोरावरची 3 वाक्य स्वच्छ आणि सुंदर अक्षरात, आणि आपलं मोराचं सुंदर असं चित्र काढून ते रंगवून पण झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. मज्जा आली की नाही? चला तर मग आता पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.